इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। एलपीजी गैस की कीमतों में भारी बढ़ोतरी के खिलाफ ऑटो चालकों का हल्ला बोल। जलगांव शहर में ऑटो रिक्शा चालकों का गुस्सा फूट पड़ा। एलपीजी ऑटो गैस की कीमतों में अचानक हुई बेतहाशा वृद्धि और शहर में गैस की किल्लत को लेकर ऑटो चालकों ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने जोरदार धरना प्रदर्शन किया। ऑटो यूनियन के नेताओं ने जिला कलेक्टर को एक ज्ञापन सौंपा जिसमें निम्नलिखित मांगे शामिल है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। जळगाव महानगर ऑटो रिक्षा चालक युनियनचा विविध रिक्षा चालक मालक संघटनेचा रिक्षा चालकांची एकजूट जिंदाबाद 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 रिक्षा चालक मालक एकजूट जिंदाबाद 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 सर्व धर्मीय रिक्षा चालक जिंदाबाद 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 सर्व जाती धर्मीय रिक्षा चालक जिंदाबाद 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 हमारी मांगे पूरी करो खाली करो हमारी मांगे पूरी करो खुर्ची खाली करो ऑटो रिक्षा कृती समितीचा ऑटो रिक्षा कृती समितीचा रिक्षा चालकांना एलपीजी गॅस मोफत मिळालाच पाहिजे। एलपीजी गॅस चा दर कमी झालाच पाहिजे। काय मागण्यात आपले ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीच्या वतीने आज राज्यभर आंदोलन केले जात आहेत। आमचे शशांकराव साहेब प्रदेशाध्यक्ष महासचिव विलासजी भालेकर साहेब यांच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन आहे। आज आपण पाहतोय की आखाती युद्धाच्या मुळे आमच्या रिक्षा चालकांना गॅस एलपीजीच्या दरामध्ये 3 पट भाव केल्यामुळे आज आमच्यावरती आर्थिक संकट ओढवलं आहे आणि जळगावमध्ये एलपीजी पंप हे सतत बंद असतात आणि आज गॅसचा पुरवठा कमी आहे या म्हणून आज आम्हाला 125-150च्या दरामध्ये गॅस हा मुबलक बी सुद्धा देऊ शकत नाही। बहुतेक रिक्षा आमच्या या घरी लागल्या आहेत। रिक्षा ऑटो एलपीजी पंप धारकांची मनमानी कारभार हा सुरू आहे। शासन म्हणतं की कुठल्याही पद्धतीमध्ये पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस सीएनजी गॅस याची दरवाढ झाली नाही, त्याचा साठा मुबलक आहे, तरी सुद्धा आमच्यावरती हा विषय लादला गेला आहे। तो त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। तसेच महाराष्ट्र शासनाने ऑटो रिक्षा चालकांकरता कल्याणकारी मंडळाची स्थापना केली। त्या मंडळाची वार्षिक फी 500 रुपये, सदस्य फी 500 रुपये व वार्षिक फी 300 रुपये केली आहे। एकूण 800 रुपये फी ही आम्हाला आज ती मोठी वाटते की आम्ही परवडणार नाही। आमच्या रिक्षा चालक 800 रुपये फी भरू शकत नाही। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बहुतेक रिक्षा चालकांनी नोंदणी केली नाही। त्याचाच गैरवापर करून त्याचा गैरफायदा घेऊन राज्य शासनाने माननीय परिवहन आयुक्त साहेब यांनी आमच्या रिक्षा चालकांवर नोंदणी करावी म्हणून सक्ती केली जात आहे। आमच्या पासिंग असतील, आमचे परमिट असतील, लायसन रिन्यू असतील, हे सुद्धा कमी करण्यात येत आहे। त्याचा काम सुद्धा बंद केला आहे। ती जाचक अटी फी रद्द करावी, आम्हाला जबरदस्ती नोंदणी करता जे काही आमच्यावर बंधने आणले जात आहे ती करावी व आम्हाला मुबलक दरामध्ये गॅस एलपीजी गॅस पुरवठा सुरू करावा, या संदर्भामध्ये आमच्या या मागण्या आहेत। प्रल्हाद सोनवणे, ऑटो रिक्षा कृती समिती कार्याध्यक्ष, शहर ऑटो रिक्षा चालक मालक रिक्षा युनियनच्या वतीने या ठिकाणी आम्ही एक निषेध आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आपणा सर्वांना माहीत असेलच की आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये रिक्षा चालक मालक युनियनच्या माध्यमातून शशांकराव यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हा प्रचंड असा पाठिंबा रिक्षा चालकांनी दिलेला आहे। आज या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील जळगाव शहरामध्ये आम्ही प्रल्हाद भाऊ सोनवणे, मी राजू भाऊ मोरे, जब्बार भाई, आमचे शांताराम भाऊ, अनेक आमचे रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत की शासन एकीकडे म्हणतं की गॅसची टंचाई तीळ मात्र नाही, 2 महिने पुरेल असा एवढा प्रचंड साठा आपल्या भारताकडे उपलब्ध आहे, तो जळगाव शहरामध्ये मग गॅसची उपलब्धता का होत नाही, म्हणून चालकांना वेठी धरत आहेत। त्यांचं जे आहे जगणं अतिशय मुश्किलीचं झालेलं आहे, त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे। 10 लोक परिवारातील सदस्य थांबून असल्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे। काही रिक्षा चालक गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा घरी लावून अक्षरशः मजूर कामासाठी 200-300 रुपये रोजाने, ते देखील काम त्यांना मिळत नाही। म्हणजे शासनाने एकंदरीत रिक्षा चालकांची, या गॅस चालकांनी आणि शासनाने पिळवणूक चालवलेली आहे। याचा आम्ही कृती समितीच्या वतीने, सर्व रिक्षा चालक मालकांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो।